नमस्कार, मी निशिगंधाची मेजवानी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। दिवाळी जवळ आलेली आहे। दिवाळीच्या फराळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात। त्यातीलच एक पदार्थ आहे चकली। चकली हा पदार्थ सर्वांनाच अतिशय आवडतो, पण बऱ्याच जणांची चकली फसते। तर ही चकली फसू नये यासाठी योग्य, अचूक आणि पारंपरिक पद्धतीची चकलीची भाजणी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण साहित्य पाहूयात। 4 वाट्या जुना तांदूळ, 2 वाट्या हरभरा डाळ, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी जाड पोहे जे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो ते, 4 चमचे साबुदाणा। इथे मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। 4 वाट्या तांदळासाठी या चमच्याचा वापर करून मी 4 चमचे साबुदाणा घेतलेला आहे। अर्धी वाटी धणे, 2 चमचे जिरे। इथे मी सुती कापड पाण्याने ओलसर करून घेतले आहे। आता आपण तांदूळ आणि सर्व डाळी ओलसर सुती कापडाच्या साहाय्याने चांगले पुसून घेऊयात। सर्वप्रथम आपण आधी तांदूळ पुसून घेऊयात चांगले। तुम्ही ते बघू शकता, मी इथे ओलसर सुती कापडाच्या साहाय्याने छान असे तांदूळ चांगले चोळून पुसून घेत आहे। तांदूळ छान असे पुसून चोळून झालेले आहेत। आता आपण ते साईडला काढूयात। आता आपण डाळी सुद्धा अशा पद्धतीने चांगले चोळून पुसून घेऊयात। तुम्ही तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून निथळून फॅन खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता। ही डाळ सुद्धा आपण साईडला काढून घेऊयात। तांदूळ आणि डाळी ओलसर सुती कापडाच्या साहाय्याने पुसून घेतल्यामुळे आपला धान्य धुवून सुकवण्याचा जो काही वेळ असतो तो पूर्णपणे वाचतो आणि कमीत कमी वेळेमध्ये धान्य स्वच्छ सुद्धा होतात। अशा पद्धतीने तांदूळ आणि डाळी स्वच्छ चोळून पुसून झालेल्या आहेत। आता आपण सर्व जिन्नस एक एक करून भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। इथे तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की ज्या कढईमध्ये आपण भाजणी भाजणार आहोत ती कढई जाड बुडाची असावी। जर तुम्ही पातळ बुडाची कढई वापरली तर जिन्नस करपण्याची शक्यता असते, धान्य नीट एकसारखे भाजले जात नाही। कढई गरम झालेली आहे। आता आपण सर्वप्रथम तांदूळ भाजून घेणार आहोत। भाजणीचे सर्व जिन्नस मध्यम आचेवरच चांगले भाजून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते एकसारखे छान असे भाजले जातात। मी इथे तांदूळ साधारण 7 ते 8 मिनिटे मध्यम आचेवर एकसारखे छान असे भाजून घेतलेले आहेत। तांदूळ भाजून झालेले आहेत। आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण हरभऱ्याची डाळ चांगली भाजून घेऊयात। डाळ सुद्धा एकसारखी रंग बदलेपर्यंत छान अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकता, डाळ सुद्धा खरपूस अशी छान भाजली गेलेली आहे आणि डाळीचा कलर सुद्धा बदललेला आहे। हरभरा डाळ भाजून घेण्यासाठी साधारण मला 7 मिनिटं लागली। आता ही डाळ आपली भाजून झालेली आहे। आता ती सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण उडदाची डाळ सुद्धा मध्यम आचेवर एकसारखी भाजून घेऊया।
उडदाची डाळ सुद्धा आपली छान अशी भाजून तयार आहे। साधारण डाळ भाजताना मला 4 ते 5 मिनिटं लागली। कढई चांगली गरम झाल्यामुळे डाळ पटकन भाजली जाते। आता आपण ही डाळ ताटामध्ये काढून घेऊयात। आता आपण मुगाची डाळ सुद्धा एकसारखी कलर बदलेपर्यंत भाजून घेऊयात। मुगाची डाळ सुद्धा छान अशी भाजून झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता। साधारण 3 मिनिटात छान अशी मुगाची डाळ भाजून तयार होते। आता आपण ही सुद्धा ताटामध्ये काढून घेऊयात। आता आपण उरलेले जिन्नस भाजून घेऊयात। साबुदाणा सुद्धा एकसारखा मध्यम आचेवर छान असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता की साबुदाणा छान असा फुललेला आहे। आता आपण पोहे सुद्धा छान असे भाजून घेऊयात। पोहे जास्त भाजायची गरज नाही, अर्धा मिनिटभर पोहे छान असे भाजून होतात। आता आपण धणे भाजून घेऊयात। 1 मिनिटभरात धणे छान असे भाजून होतात। लास्टला आपण जिरे सुद्धा छान असे भाजून घेऊयात। धणे जिरे भाजताना सुगंध अतिशय छान आणि खमंग येतो। साधारण अर्ध्या मिनिटात जिरे छान असे भाजून होतात। आता मी गॅस बंद करतेय। सर्व जिन्नस छान असे भाजून तयार आहेत। आता ही भाजणी थंड झाल्यानंतर गिरणीतून मस्तपैकी दळून आणायची। मी चकलीची भाजणी गिरणीतून दळून आणली आहे। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात या भाजणीची चकली कशी बनवायची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर ही चकलीच्या भाजणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा। आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।